झाडे आपल्याला प्राणवायू देतात. त्याला इंग्लिशमध्ये तू म्हणाल ऑक्सिजन, मराठीमध्ये प्राणवायू. प्राणवायूमध्ये आपण जो जगतो त्या प्राणवायूवर जगतो. जर प्राणवायू नसेल तर आपण जगणार नाही. त्यामुळे झाड हे फार महत्त्वाचे अवयव आहे आणि त्याला आपण लावणे आणि जपणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे तापमान जर कमी करायचे असेल तर जास्तीत जास्त झाड लावा, हा एकच उपाय आहे. आणि जास्ती झाड लावणे म्हणजे तुम्ही म्हणाल म्युन्सिपाल्टीने लावायचे, गव्हर्नमेंट लावायचे, गार्डन डिपार्टमेंट लावायचे, याने नाही. तुम्ही जनता म्हणून तुम्ही त्यांना सपोर्ट करू शकता, त्यांना सहाय्य करू शकतात, त्यांना मदत करू शकतात. आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपण जेव्हा समुद्रात बुडत असतो तेव्हा आपण आपला स्वतःचा जीव वाचवतो की नाही, त्याचप्रमाणे आपला जीव वाचवण्यासाठी सुद्धा आपण धडपड केली पाहिजेतच. म्हणून तुम्ही झाड लावा. आता तुम्ही म्हणाल की झाडं म्हणजे मोठी मोठी झाडं लावायची का? नाही, तशी नाही. आणि मोठी मोठी झाडंच प्राणवायू देतात का, ऑक्सिजन देतात का? हेही नाही. तर ऐका, पूर्वीच्या जमान्यामध्ये आपल्या घरामध्ये किंवा आवारामध्ये एक तुळशीचे झाडं होते, हे माहीत आहे ना तुम्हाला? हो. तर तुळशीचं कुंडीमधील झाडसुद्धा ऑक्सिजन देते, प्राणवायू देते. तर तेवढं एक तुम्ही स्वतः आपल्या घरामध्ये एक तुळशी झाड लावू शकता की नाही? होय, लावू शकता. मग करा सुरुवात, लावा. त्याचप्रमाणे शहरामध्ये रस्त्यावर झाड लावायची असतात, गार्डनमध्ये झाड लावायची असतात, मैदानात झाड लावायचं असतात. हे जरी म्युन्सिपाल्टीचं किंवा कॉर्पोरेशनचं काम असेल तरी तुम्ही त्यांच्याकडनं ते काम करून घेऊ शकता. कारण काय, तर गार्डन डिपार्टमेंटमध्ये त्यांचं कर्तव्य असते की त्यांनी झाडं लावावी. त्यांच्याकरता गव्हर्नमेंट फंड देतं. फंड म्हणजे पैसे, आर्थिक मदत देतं आहे. आणि ती आर्थिक मदत खर्च करून झाडे लावणे पाहिजेत. पण ती आर्थिक मदत त्यांना कमी पडत असेल तर त्यांनी ती मदत गव्हर्नमेंट सरकारकडे मागू शकतात, वाढवू शकतात. आणि ते तुम्हाला सांगू शकतात की अहो, आमच्याकडे एवढेच पैसे आहेत, आम्ही एवढे कसं लावणार. तर तुम्ही पहिल्यांदा तेवढे खर्च करा आणि नंतर खर्च केल्यानंतर मग गव्हर्नमेंटला मागा. केंद्रीय गव्हर्नमेंट तुम्हाला भरपूर पैसा देईल आणि त्यावर तुम्ही झाडे लावा. झाडे लावणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आता प्राणवायू मोठे झाड देत आहे असं नाही आहे. तुम्हाला सांगितलं मग की तुळससुद्धा आपल्याला प्राणवायू देते. त्याप्रमाणे तुम्ही काय करा, तुमच्या अंगणामध्ये तुळस लावा, आणखी छोटी छोटी झाडं लावा. जर आवार मोठा असेल तर आपल्या पेरीफेरीला म्हणजे याला तुम्ही अंगणामध्ये बाजूला झाडे लावू शकता. तसेच अहो, आमच्याकडे तर अंगण नाही आणि झाडं नाही म्हणून आम्ही कशी लावणार, असं नाही. आणखी बरेच उपाय आहेत. तुम्ही झाडे लावायचे मनात जर घेतले तर खूप उपाय आहेत. आणि झाडे लावलीच पाहिजे, नाही तर तुम्ही 2-3 वर्षानंतर असा वाईट अनुभव येणार आहे की मग तुम्हाला जगणं मुश्किल होईल. आता म्हणाल तर घरामध्ये आपण कधीमधी सुशोभित फुलांचं वगैरे झाड लावतं की नाही, तशाच प्रकारच्या अनेक प्रकारच्या कुंड्यामध्ये अनेक लहान लहान झाडं आहेत. ती झाडं विकत आणा आणि ती झाडं आपल्या घरामध्ये लावा. आपल्याकडे जर मोठा हॉल असेल तिथे 10-20 कुंड्या लावा. तुमच्याकडे जर बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये लावा. बाल्कनीला जर समजा जाळी असेल तर त्या जाळीवर तुम्ही वेली लावा. सुंदर फुलाच्या वेली पण लावू शकता आणि हिरव्या पानाच्या वेली. हिरवे पाने तुम्हाला ऑक्सिजन देईल आणि सुंदरता, ते फुलामुळे सुंदरता मिळेल. तशीच घरात लावण्यासारखे अनेक झाडं आहेत, ते फुलं पण देतात आणि ऑक्सिजन पण देतात. तर हे झाडं तुमच्या घरामध्ये झाडं लावायसाठी मी सांगितलेली माहिती. आता तुम्ही एखादं मोकळं मैदान असेल तिथे तुम्ही गव्हर्नमेंटकडून किंवा म्युन्सिपाल्टीकडून झाडाची नर्सरी तयार का सांगा.
ती झाडाची नर्सरी तयार करा. नर्सरी म्हणजे रोपवाटिका, आपण मराठीत ज्याला रोपवाटिका म्हणतो, ती रोपवाटिका तयार करा. त्या रोपवाटिकेच्या आपल्याला 2 फायदे होतात. एक फायद्यामध्ये त्याच्यामध्ये जी छोटी छोटी झाडं लावली असतील, ती वाढली असणार कुंडीमध्ये, त्या सर्व झाडापासून ऑक्सिजन मिळतो एक. आणि दुसरी म्हणजे ती झाडं जेव्हा थोडी मोठी झाली, अट्रॅक्टिव्ह झाली, की तुम्ही लोकांना विकू शकतात आणि लोक ते विकत घेऊन जातील. त्यामुळे तुमचा आर्थिक फायदा पण होईल. त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला मोकळी जागा असेल, तुमच्या कंपाऊंडमध्ये म्हणा किंवा आजूबाजू शेजारी, तिथे छोट्या छोट्या नर्सऱ्या करा आणि तिथे झाडं लावा. गव्हर्नमेंटला सांगा की मोठे मोठे समजा एखादी पालिकेची जागा असेल, नगरपरिषद असेल, तिथे जागा असेल, तिथे नर्सरी तयार करा, झाडे लावा, झाडे जगवा. आणि तिथे मोठी मोठी गार्डन तयार करा. मोठी नाही जमली तर छोटी करा. मैदाने करा. मैदाने खेळण्यासाठी नाही, छोटी छोटी असले ते चालतील, म्हणून मैदाने करा आणि त्याच्या पेरीफेरीला तुम्ही झाडं लावा. ही झाडं लावण्याची पद्धत आहे, ती तुम्ही सर्वांनी अवलंबावी अशी माझी इच्छा आहे. आणि जर तुम्ही आज केलं तर तुम्हाला 2-4 वर्षांत फायदा होणारच आहे, पण तुमच्या मुलांना, नातवंडांना याचा फायदा होणार आहे. नाही तर ती नातवंडं म्हणतील, आमच्या आजोबाला माहीत होतं, बापाला माहीत होतं की असा काळ येणार आहे, तर पण आमच्या बापाने आजोबाने आम्हाला काही सांगितलं नाही. स्वतः तर काही केलंच नाही, पण आम्हाला पण सांगितलं नाही. त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा सांगतो की जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे झाडं लावा आणि ती जगवा पण. झाडं लावून सोडून दिलं नाही, झाडे लावा, जगवा. म्युन्सिपाल्टीने जर झाडं लावली असतील तर ती झाडं त्यांना पावसाळी 4 महिन्यामध्ये ऑटोमॅटिक पाणी मिळतं आहे. पावसाळ्यानंतर त्यांना सांगा त्या झाडांना पाणी घाला. त्यांनी पाणी जर घातलं नसेल तर त्यांना तुम्ही दाखवून द्या, अहो तिथे त्या दिवशी या दिवशी शनिवारी तुमची पाण्याची टाक्याची गाडी आली नाही तर तिथे पाणी घेतलं नाही तर घाला. आणि त्याप्रमाणे तुम्ही ती सर्व झाडं जगवण्यात मदत करा. जनतेचंही कर्तव्य आहे, नुसतं गव्हर्नमेंटवर किंवा सरकारवर अवलंबून राहणं बरोबर नाही. जनतेने पण सहभाग घेतला पाहिजे आणि जनतेने सहकार्य केलं पाहिजे, तरच तुम्ही जगू शकाल. नाहीतर सरकारच्या भरोश्यावर आलं ते तर त्यांची कामं करतातच, पण तुम्ही स्वतः करायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. आता राहिला झाडं कोणची, कुठली, कशी, काय लावायची ही माहिती मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगणार आहे. धन्यवाद.